नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी म्हणजे कमी साहित्यामध्ये घरामध्ये जे आपलं साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये अगदी खुसखुशीत असा समोसा बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर समोसा बनवण्यासाठी मी आधी हे मैदा घेते. 2 वाटी मैदा घेणार आहे. चाळून घेतलेला आहे मैदा, आधीच चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा, हातावर चोळून घेतलेला आहे, तो घातला याच्यामध्ये. आता हे कोरडेच आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे ओवा आणि मीठ हे मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन करून घालायचं नाही आहे, तर असं थंडच तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तरी पळी छोटी आहे म्हणून मी 2 पळ्या तेल घालते याच्यामध्ये. तेल घातल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तेल मैद्याला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करून झाल्याने हे बघा असा मुटका तयार झाला पाहिजे त्याचा, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. आता हे आपण मळून घेऊया. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका, कारण पातळ झाल्याच्यानंतर आपल्याला समोसा व्यवस्थित बनवता येणार नाही, समोसाला आकार देता येणार नाही. तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट नाही, हे बघा बघू शकता अशा पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे. आता मळून झाल्याच्यानंतर मी हे एका भांड्यामध्ये ठेवून देते, म्हणजे व्यवस्थित आपला मैदा मुरेल चांगला. आता हे मसाला मी भाजीसाठी मसाला तयार करणार आहे. तर धणे, बडीशेप आणि काळी मिरी घेतलेली आहे. 1 चमचा धणे घेतलेले आहे, अर्धा चमचा बडीशेप आणि 4-5 मी काळी मिरी घेतलेली आहे. ते भाजून घेते व्यवस्थित. अगदी बारीक गॅसवरती भाजायचं आपल्याला, म्हणजे हाताला गरम लागेल इतपतच भाजायचं आहे, जास्त पण असं करपू द्यायचं नाही. तर काढून घेतलेलं आहे मी. आणि जिरं टाकायचं याच्यामध्ये राहिलं होतं, तर जिरं मी नंतर घेतलं अर्धा चमचा आणि तेही भाजून घेते व्यवस्थित. आता हे थंड करायला ठेवलं एका डिशमध्ये. थंड झालं की मग आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला पावडर, असं जाडसरच ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. पाणी गरम झालं की याच्यामध्ये मी 1 वाटी मटार घेतलेला आहे. ते 1-2 उकळी आली की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं पण नाही आहे. आणि 4 बटाटे मी आधीच उकडून घेतलेले आहे आणि 1 वाटी मटार घेतलेला आहे. आता कढई ठेवलेली गॅसवरती. आता त्या भाजीला आपण फोडणी देऊया. तर कढई गरम झाली की कढईमध्ये मी तेल घालते, 1 पळी आणि वरून थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हे आलं, हिरवी मिरची एकच घेतलेली आणि लसूण याची बारीक मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते परतून घेऊया आपण. कारण काळी मिरी पण आपण घातलेली आहे, त्याच्यामध्ये जास्त मिरच्या जर घातल्या तर तिखट होईल. आता हा मसाला जो आपण तयार केलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित आपण परतून घेऊया. छान असं परतून झालेलं आहे बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला मटार ॲड करायचे आहेत. आता मटार पण आपण व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाले. आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे असे बारीक करून टाकायचे, हातानेच बारीक करायचे. असंच हाताने सगळे बटाटे मी पिळून याच्यामध्ये घालणार आहे.
चवीनुसार मीठ घालूया. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करून झालेलं आहे सगळं. आता याच्यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर समोस्याचा मसाला किंवा भाजी ही तयार झालेली आहे मंडळी आपली. ती मी बाजूला काढून ठेवले आणि हे पीठ जे आहे ते मुरलेलं आहे चांगलं. मी पुन्हा थोडंसं असं मळून घेणार आहे व्यवस्थित. थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं होतं. हे बघा अशा पद्धतीने आता असा गोळा तयार करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आपल्याला. तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मध्यमच मी लाटून घेणार आहे. आणि असं लांबट करून घ्यायचं लाटल्याच्या नंतर आणि बरोबर मधोमध हे कट करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला समोसा आपल्याला कसा तयार करायचा आहे ते बघा. जाळी बघू शकता तुम्ही याची. हे बघा, हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला. पण फोल्ड करायच्या आधी किनारीला असं पण पाणी लावून घेऊया, म्हणजे चिकटवायला व्यवस्थित ते चिटकलं जाईल. आता हे असं फोल्ड करून घ्यायचं. कोपरा त्याचा असा प्रेस करून घ्यायचा आणि नंतर हे मध्ये असं मधून परत पुन्हा आपल्याला हे प्रेस करायचं आहे बघा. अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी याची टोपी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तो मसाला म्हणजेच भाजी, वाटाणा आणि बटाट्याची भाजी याच्यामध्ये घालायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घेऊया. आता हे बोटाच्या साहाय्याने असं आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आणि चवीला पण छान झालेला आहे. मस्त असा समोसा आपला तयार झालेला आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी सगळे बाकीचे समोसे तयार करून घेते. झालेले आहे सगळे समोसे. आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तेल गरम झाले. जास्त कडक पण तेल करायचं नाही आपल्याला. मीडियमच असं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला समोसे सोडून घ्यायचे. जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये मी घालणार आहे समोसे कढईमध्ये. तर भांडी वगैरे किचन तुम्हाला सगळं वेगळं दिसत असेल मंडळी. तर मी गावाला आली होती, तर तिकडे मी हे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर एका साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे समोसे. आणि एका बाजूने तळून झाले की मगच पलटी करायचे आहेत. तर बघू शकता छान आपले तळून झाले. एका साईडने आता पलटी करून घेऊया. पलटी करून घेतलेले आहेत आणि कलरही छान आलेला आहे. मस्त गुलाबी रंगावरती आपले हे तळले गेलेले आहेत समोसे मंडळी, बघू शकता तुम्ही. काढून घेते आता आणि बाकीचे पण समोसे सेम याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. तर नक्की तुम्ही असे समोसे बनवायचा प्रयत्न करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि माझी बनवायची पद्धत पण अगदी साधी सोपी आहे. तर मंडळी सगळे आपले समोसे तळून झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा. जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता खुसखुशीत अगदी समोसा झालेला आहे मंडळी आपला. आणि जर कुणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.